Welcome all of you. Last lecture we have discussed about human eye and its working. मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन आय आणि त्याचं वर्किंग पाहिलं होतं. त्याचे पार्ट्स बघितले होते आपण आयचे. ठीक आहे. कॉर्निया म्हणजेच काय, पिपिल म्हणजेच काय, आयरिस म्हणजेच काय, सिलियरी मसल्स कुठं असतात, त्याच पद्धतीनं ऑप्टिक नर्व्स म्हणजेच काय, हे सगळं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघतोय बघा. वाईल सीइंग ऑब्जेक्ट ॲट अ लार्ज इनफायनाइट डिस्टन्स द लेन्स ऑफ आय बिकम फ्लॅट अँड इट्स फोकल लेंथ इन्क्रीजेस ॲज शोन इन अ पार्ट ऑफ फिगर 7.12. आता इथं 7.12 मध्ये आपल्याला काय दिसतं बघा. ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट डिस्टंट असेल, बरोबर आहे, डिस्टन्सचा अर्थ काय, दूर, लांब असेल. ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट आपल्यापासून लांब असेल त्यावेळेस जी लाईट आपल्या लेन्सवर पडते त्यावेळेस लेन्स काय होते रे, इथं दाखवले बघा. लेन्स बिकम फ्लॅट. आकार कसा झालाय तिचा, फ्लॅट झालाय. ठीक आहे. पण ऑब्जेक्ट जर जवळ असेल, एखादी ती वस्तू जर आपल्या जवळ असेल तर लेन्स आहे ती लेन्स कशी बनते रे, राऊंड बनते, म्हणजेच बल्ज होते. ठीक आहे. राऊंड होते म्हणजेच काय होते, बल्ज होते. मग आता हेच त्यांनी सांगायचं की पॉईंट ए, इथं डायग्रॅम ए आणि या डायग्रॅम बी मध्ये तुम्हाला डिफरन्स असा दिसतोय की जो काही ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला दिसतंय की ऑब्जेक्ट कसं आहे, डिस्टंट आहे. डिस्टन्स म्हणजे लांब आहे. त्यामुळं इथं जी काही लेन्स आहे ती लेन्स कशी बनते रे, फ्लॅट होती. पण जर ऑब्जेक्ट मात्र कसं असेल, जवळ असेल, तर मात्र ही लेन्स कशी बनते रे, फुगीर बनते, म्हणजे राऊंडेड बनते. फ्लॅट नाही, राऊंडेड बनते. म्हणजेच येणारी रेज जी आहेत किंवा लाईट रेज जे आहेत, ऑब्जेक्टपासून येणारी जी लाईट आहे ती लाईट कशा पद्धतीने येते, किती डिस्टन्सवरून येते, त्या पद्धतीनं लेन्स काय करत असते, आपला शेप चेंज करत असते आणि जी काही रेटिनावर आपल्याला इमेज मिळत असते. ठीक आहे. त्यामुळे इथं बघा त्यांनी सांगितलं डिस्कस करताना डायग्राम खालची बघा. वाईल सीइंग ऑब्जेक्ट ॲट अ लार्ज इनफायनाइट डिस्टन्स, जर एखादी वस्तू आपल्यापासून लांब असेल तर लेन्स कशी बनते रे, द लेन्स ऑफ आवर आयज बिकम फ्लॅट. बरोबर आहे, लक्षात ठेवा. लेन्स कशी बनते तर फ्लॅट बनते आणि साहजिकच फ्लॅट झाली की फोकल लेंथ इथे काय होते, इन्क्रीज होते. फोकल लेंथ इन्क्रीज होणार आहे बघा. हे डिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. फोकल लेंथ इन्क्रीज होते. याच्या अपोजिट काय असेल, ज्या वेळेस वाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट द लेन्स बिकम मोर राउंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस ॲज शोन इन अ पार्ट बी. ठीक आहे. आता इथे बघा काय म्हटलंय की एखादी वस्तू ऑब्जेक्ट जवळ असेल तर काय होतं, तो जो ऑब्जेक्ट आहे ती जे ऑब्जेक्ट जवळ असेल तर आपल्याला इथं बघितलं आपण, ती लेन्स कशी बनते रे, फुगीर बनते, म्हणजेच डिस्टन्स काय होतं याच्यातलं, कमी होतं. लक्षात ठेवा दोन्हीमध्ये सुद्धा. ऑब्जेक्ट जर जवळ असेल तर लेन्स जास्त राऊंडेड बनते आणि त्याची फोकल लेंथ आहे ती डिक्रीज होते. ठीक आहे. हे सगळं कशामुळं होतं तर आपण सुरुवातीलाच मागच्या लेक्चरला बघितलं होतं. ती लेन्स आहे ती लेन्स काय करते रे, अकोमोडेट करण्याचं काम करते, ॲडजस्टमेंट करण्याचं काम करते. फोकल लेंथ, कारण रेटिनावर इमेज तयार होण्यासाठी ही लेन्स आहे ती लेन्सचा शेप चेंज होत असतो. ठीक आहे. याचं कारण एक असं आहे बघा की जी काही लेन्स आहे ती लेन्स कमी जास्त का होते, तिचा आकार कमी जास्त का होतोय, तर एकच लाईन इथं अंडरलाईन करून घ्या. ऑब्जेक्ट क्लिअरली इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅर डिस्टन्स. डिस्टन्स कसं आहे त्यानुसार ते काय करत असते, लेन्स कमी जास्त किंवा फोकल लेंथ कमी जास्त होत असते. लक्षात येते. मग आता ही जी कॅपॅसिटी आहे लेन्स, बघितलं आपल्याला, इमेज आपल्या रेटिनावर चांगली तयार होण्यासाठी लेन्स काय करते रे, फोकल लेंथ ॲडजस्ट करते किंवा फोकल लेंथ चेंज करते. सो डेफिनेशन सोपी आहे बघा. व्हॉट इज पॉवर ऑफ अकोमोडेशन, द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर द नीड इज कॉल्ड ॲज ए पॉवर ऑफ अकोमोडेशन. जशी गरज आहे तशी लेन्स काय करते रे, फोकल लेंथ ॲडजस्ट करते. आणि ही जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, पॉवर ऑफ अकोमोडेशन. इथे लक्षात, डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात येते. द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड ॲज ए पॉवर ऑफ अकोमोडेशन.
ओके. देन अल्दो द इलॅस्टिक लेन्स, सुरुवातीलाच मागच्या लेक्चर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये लेन्सबद्दल माहिती सांगितली. आपली ही जी लेन्स आहे ती इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक म्हणजेच काय रे, लवचिक आहे. आताच बघितलं का लवचिक आहे, तर इथं ती स्वतःचा शेप चेंज करते, म्हणून तिला आपण इलॅस्टिक लेन्स असं म्हणतोय. अल्दो द इलॅस्टिक लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू इन्क्रीज ऑर डिक्रीज इट कॅनॉट डू सो बियॉन्ड अ लिमिट. मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं ह्याला सुद्धा काहीतरी लिमिट आहे, म्हणजे ठराविक अंतरपर्यंतच ती काय करू शकते रे, फोकल लेंथ कमी जास्त करू शकते. बियॉन्ड लिमिट गेलं तर मात्र ही लेन्स काय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही शेप. जरी इलॅस्टिक असली तरी तिला सुद्धा काहीतरी लिमिटेशन आहे. ओके. हे डायग्राम व्यवस्थित बघा. हे जे मसल्स आहेत ह्युमन आयचे बघा, हे सिलियरी मसल्स आहेत. ह्याला आपण आयरिस असं म्हणतोय. मधला पॉईंट आहे त्याला प्युपिल असं म्हणतोय. त्याच्या पाठीमागं लेन्स आहे. हा जो आउटर लेअर थिन मेम्ब्रेन आहे त्याला कॉर्निया असं म्हटलं गेलं आहे. त्याच्या आतला आहे तो स्क्लेरोटिक कोट आहे आणि त्याच्या आत असतो तो कोरॉइड असतो. ठीक आहे. ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ही डायग्राम कशाची आहे, द चेंज इन द शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग डिस्टंट अँड नियर बाय ऑब्जेक्ट. एखादी वस्तू लांब असेल किंवा जवळ असेल त्यावेळेस आपल्या लेन्समध्ये काय किंवा लेन्सचा जो शेप आहे तो कशा पद्धतीनं चेंज होतो हे पाहिलं आपण. आता त्याच्यानंतर काहीतरी तुम्हाला एक माहिती दिली आहे बघा, की एखादी गोष्ट तुम्ही किंवा एखादं ऑब्जेक्ट डिस्टन्स किती असावं किंवा किती डिस्टन्स त्याच्या बियॉन्ड पलीकडे जर गेलं तर आपल्या आईजवर काय येतो, ट्रेस येतो. आणि मग एक डिस्टन्स ठरलेला आहे त्याला डिस्टिंक्ट व्हिजन असं म्हटलं जातं किंवा मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन असं म्हटलं जातं. डेफिनेशन काय बघा, द मिनिमम म्हणजे कमीत कमी, द मिनिमम डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट, कमीत कमी अंतर किती असावं त्या ऑब्जेक्टचं. इथे बघा, द मिनिमम डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय. डोळ्यावर कोणताही ट्रेस न येता ती जर वस्तू आपल्याला क्लिअरली दिसत असेल, विजिबल होत असेल तर त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला MCQ विचारला जातो किती असावं अंतर, तर ते अंतर असतं 25 सेंटीमीटर. ओके. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज ए नियर पॉईंट ऑफ द आय. For a normal human eye, the near point is at 25 सेंटीमीटर. नॉर्मल ह्युमन आयचा नियर पॉईंट किती असतो रे, 25 सेंटीमीटर. मग तुम्हाला नियर पॉईंट ऑफ द आय म्हणजेच काय, तर नियर पॉईंट ऑफ द आय म्हणजेच त्या पोझिशन, ते जे ऑब्जेक्ट आहे त्याची पोझिशन, त्या पोझिशनवर समजा ती वस्तू असेल आणि त्या वस्तूमुळे आपल्या डोळ्यावर ट्रेस येत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, नियर पॉईंट ऑफ द आय असं म्हणणार आहे. आणि नॉर्मल ह्युमन आयमध्ये नियर पॉईंट किती असतो, 25 सेंटीमीटर असतो. ठीक आहे. द फार्देस्ट डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ ह्युमन आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय इट इज कॉल्ड ॲज ए फार्देस्ट डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट व्हिजन. आता नियर पॉईंट बघितला, नियर पॉईंट किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. आता त्यांनी सांगितले एखादी वस्तू जर आपल्यापासून लांब असेल, ह्युमन आयपासून ती ऑब्जेक्ट कशी असेल रे, लांब असेल, त्यावेळेस सुद्धा डोळ्यांवर ट्रेस न येता जर ती इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होत असेल किंवा आपल्याला क्लिअरली विजिबल होत असेल तर त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं, फार्देस्ट डिस्टन्स ऑफ अ डिस्टिंक्ट व्हिजन. म्हणजेच लक्षात घ्या, एखादी वस्तू खूप जवळ आहे, तिचंही डिस्टन्स ठरलेलं आहे, त्याला नियर पॉईंट ऑफ द आय असं म्हटलं जातं. म्हणजे किती प्रमाणात जवळ असावी, त्याच्यापेक्षा जर जास्त जवळ तुम्ही घेतली, 25 सेंटीमीटरच्या पेक्षा जर तुम्ही ती वस्तू जवळ घेतली तर तुमच्या डोळ्यावर किंवा तुमच्या रेटिनावर इमेज फॉर्म होते. म्हणजे तो जो पॉईंट आहे त्याला नियर पॉईंट असं म्हणले. मिनिमम डिस्टन्स किती असावं, 25 सेंटीमीटर असावं. त्याच पद्धतीनं एखादी वस्तू लांब असेल तिथं सुद्धा काही ठराविक लिमिटेशन असणार आहे. ठराविक डिस्टन्सपर्यंतच आपल्या डोळ्यामध्ये इमेज तयार होऊ शकणार आहे आणि त्या डिस्टन्सलाच काय म्हटलं जातं, फर्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि त्या पॉईंटला, जसं जवळच्या पॉईंटला आपण नियर पॉईंट असं म्हणतोय, लांबच्या पॉईंटला आपण फार पॉईंट ऑफ द आय असं म्हटलं जातं. दोन्हीमध्ये लक्षात ठेवा.
नियर पॉईंट आहे तो 25 सेंटीमीटर आहे जवळचा, की जेणेकरून ती वस्तू जवळ असेल तरी आपल्या डोळ्याला ताण येत नाही, ती वस्तू क्लिअरली विजिबल होते, त्या पॉईंटला नियर पॉईंट असं म्हटलं जातं. आणि जो दूरचा पॉईंट आहे किंवा एखादी वस्तू डिस्टिंक्ट आहे, लांब आहे आणि तरीसुद्धा इमेज क्लिअर आपल्या डोळ्यावर होत असेल तर त्या पॉईंटला फार पॉईंट ऑफ द आय असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल माझी नॉर्मल रेंज काय, जसं आपण इथं 25 सेंटीमीटर सांगितली होती तसं इथं फारसाठी म्हटलंय बघा. फॉर अ नॉर्मल ह्युमन आय द फार पॉईंट इज ॲट इन्फिनिटी. हा प्रत्येकामध्ये थोडासा काय असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे, इन्फिनिटी असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. डू यू नो कट झालं तरी पण तुम्हाला सांगावं असं वाटतंय मला की जे अंतर आहे, आता आपण बघितलं की 25 सेंटीमीटर हे अंतर आपल्याला नियर पॉईंट असं म्हटलं गेलं आहे. पण इथं बघा त्यांनी सांगितलंय द आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल. आता आपण बघितलं की आयबॉल जे आहे ते आयबॉलचा शेप अप्रॉक्सिमेटली कसा आहे रे, स्पेरिकल आहे. अप्रॉक्सिमेटली आयबॉलचा शेप कसा आहे, स्पेरिकल आहे आणि त्याचा डायमीटर जनरली किती आहे रे, 2.4 सेंटीमीटर एवढा आहे. आयबॉल ज्यावेळेस आपण घेतो तर आयबॉलचा शेप कसा आहे रे, गोल आहे एकदम, बरोबर. अप्रॉक्सिमेटली म्हटलंय, अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल आहे आणि त्याचा डायमीटर जो आहे तो डायमीटर किती आहे रे, 2.4 सेंटीमीटर आहे. द वर्किंग ऑफ द लेन्स इन अ ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. The lens can change its focal length to adjust and see object at a different distances. In a relaxed state, the focal length of a healthy human eye is 2 centimeter. The other focus of the eye is on the retina. काय म्हटलंय बघा की ह्युमन आयमध्ये ही लेन्सचं वर्किंग होणं फार महत्त्वाचं आहे. कारण लेन्स आपण बघितले, लेन्स काय करते रे, फोकल लेंथ ॲडजस्ट करते, त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दिसू शकतात. ज्यावेळेस आपण रिलॅक्स स्टेटमध्ये असतो त्यावेळेस हेल्दी आयची जी काही फोकल लेंथ आहे, लक्षात ठेवा, रिलॅक्स स्टेटमध्ये असताना ह्युमन आयची जी फोकल लेंथ आहे ती 2 सेंटीमीटर आहे. साहजिकच हे जे रेटिनावर काय होते, इमेज फॉर्मेशन होते. ठीक आहे, लक्षात येते सगळ्यांच्या. इथे काही क्वेश्चन्स आहेत. ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट अ व्हेरी फार अवे फ्रॉम आयज. एक पुस्तक घ्या डोळ्यासमोर आणि ते फार लांब ठेवा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. दुसरं आहे ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट अ व्हेरी क्लोज टू युअर आयज. खूप जवळ पुस्तक घ्या आणि वाचण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरं आहे ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम युअर आयज. बघा, पहिल्यांदा पुस्तक खूप लांब ठेवायचं आहे, वाचायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर तुम्हाला पुस्तक जवळ ठेवायला सांगितले, फार जवळ घ्यायला सांगितले आणि वाचायचा प्रयत्न करायला सांगितलं आहे. आणि तिसरा क्वेश्चन असं सांगितलं किंवा तिसरा पॉईंट असं सांगितलं आहे ट्राय टू रीड अ बुक कीपिंग इट ॲट डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम युअर आयज. डोळ्यापासून जवळजवळ अंतर किती ठेवा, 25 सेंटीमीटर अंतर ठेवा. हे तिन्ही ॲक्टिव्हिटी करत असताना तुमच्या काय लक्षात येतं बघा, ॲट विच टाईम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली. कोणती ॲक्टिव्हिटी करत असताना तुम्हाला अल्फाबेट्स क्लिअरली दिसतात आणि का दिसतात. ठीक आहे, आता जे काही आपण पॉईंट बघितले होते ते पॉईंट इथं तुम्हाला जर समजत असेल तर तुम्हाला आन्सर सांगता येईल. ठीक आहे, आता याच्यानंतरचा जो पॉईंट पाहतोय आपण तो डिफेक्ट्स बघणार आहे. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही क्लासमध्ये असताना तुमच्या क्लासमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना स्पेक्स असतील, स्पेक्टॅकल असतील, चष्मे असतील. मग हे काय होतं, स्पेक्टॅकल आपण घालतो म्हणजेच काय होतं रे, आपण म्हणतो की ती वस्तू आपल्याला जी पहिल्यांदा धुसर दिसत असते ती आपल्याला स्पष्ट दिसते. मग हे जे लेन्स आहे, आपल्या डोळ्यामध्ये लेन्स आहेच, मग अदर लेन्स वापरायची गरज काय आहे, तर हे जे डिफेक्ट्स आहेत, व्हिजनचे डिफेक्ट्स आहेत आणि मग ते करेक्शन करण्यासाठी आपण स्पेक्टॅकलचा वापर करत असतो किंवा लेन्सचा वापर करत असतो. ठीक आहे, मग काय डिफेक्ट्स आहेत, इथं आपण 3 डिफेक्ट्स बघणार आहोत. पहिला पॉईंट बघा, सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्सेस इन देअर आयज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपण वरच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं होतं की पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजेच ही लेन्सची जी पॉवर आहे किंवा लेन्सची जी कॅपॅसिटी आहे. डेफिनेशन पुन्हा सांगते बघा, द कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड इट्स पॉवर ऑफ अकोमोडेशन. म्हणजेच काय, ही जी कॅपॅसिटी आहे लेन्सची, जी फोकल लेंथ ॲडजस्ट करण्याची जशी गरज असेल तशी, कारण प्रत्येक वेळेस ती ऑब्जेक्ट तुमच्या जवळ असेल असं नाही, ऑब्जेक्ट लांब असेल असं नाही. मग डिस्टन्स कसं आहे त्यानुसार काय केलं जातं,
तर पॉवर ऑफ अकोमोडेशन ठरलं जातं. मग इथे तुम्हाला काय म्हटलं गेलं की काही पीपल्समध्ये काही वस्तू त्यांना क्लिअरली दिसत नाहीत. का? कारण काय असणार आहे त्याचं हे लक्षात घ्या. ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्सेस इन देअर आईज. त्यांच्या डोळ्यामध्ये ज्या लेन्सेस आहेत त्यांच्यामध्ये लेन्सेसची जी पॉवर ऑफ अकोमोडेशन आहे ती कमी झालेली असते. आणि मग काय होतं बघा, बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्सेस देअर व्हिजन बिकम फेंट अँड फझी. साहजिकच हे जे रिफ्रॅक्शन होतं ते रिफ्रॅक्शन कसं आहे आता डिफेक्टिव्ह आहे. आणि मग हे लेन्सेसचं रिफ्रॅक्शन आहे ते डिफेक्टिव्ह असल्यामुळं त्यांची व्हिजन जी आहे, दृष्टी आहे ती कशी बनते रे, फेंट अँड फझी. साहजिकच इथं 3 टाईपचे रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स आपण बघणार आहोत. बघा लक्ष द्या एकदा, 3 प्रकारचे रिफ्रॅक्शन ऑफ डिफेक्ट्स आपण बघणार आहोत. ॲट अ टाइम तिन्ही घ्यायचे म्हटलं तर आपल्याला बराचसा मोठा हा पॉईंट आहे. तिन्ही पॉईंट फक्त मी आता सांगते, नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावर डिस्कशन करूया. पहिला आहे नियर सायटेडनेस मायोपिया. डायग्रॅम बघून ठेवा. नियर सायटेडनेस मायोपिया. दुसरं आहे डिफेक्ट्स तो म्हणजे फार सायटेडनेस किंवा त्याला हायपरमेट्रोपिया असं म्हटलं जातं. आणि थर्ड वन आहे तो म्हणजे प्रेसबायोपिया. एक्झामच्या दृष्टीने हे तिन्हीसुद्धा महत्त्वाचे आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला नियर सायटेडनेस, फार सायटेडनेस आणि प्रेस बायोपिया याच्यावर डिस्कस करूया. याच्या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर सगळ्यांनी ह्युमन आयचा व्हिडिओ जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू.